पुणे नाशिक रेल्वे सुरू व्हावी म्हणून 9 तारखेला आपण आंदोलन करणार आहात। या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे? आज या ठिकाणी 6 ऑगस्ट रोजी तपनेश्वर सभागृहामध्ये या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व संघटनांचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते, नोकरदार वर्ग, शेतकरी वर्ग यांची बैठक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी तपनेश्वर सभागृहामध्ये संपन्न झाली। आणि या बैठकीमध्ये आपली जी पुणे नाशिक रेल्वे यापूर्वीच्या काळामध्ये जो मंजुरी मार्ग होता तो नाशिक फाटा, राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, आळे फाटा अशा मार्गे नाशिकला जाणार होता। परंतु सरकारच्या आडमुठे धोरणामुळे हा रेल्वे मार्ग बदलून हा दौंड मार्गे त्या ठिकाणी साईनगर, शिर्डी, पुणा, तांबे मार्गे नाशिकला जातो आहे। परंतु याच्यात पुणे नाशिक जो हा महामार्ग आहे याला पॅरलल किंवा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, अकोले, त्याचप्रमाणे सिन्नर ह्या तालुक्यातली जी जनता असेल, एकतर ह्या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती आपण पाहतो, पुण्याला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात। पुणे नाशिक रेल्वेने त्या अधिक सोयीस्कर झालं असतं, परंतु हा मंजूर असताना GMRTचं कारण सांगून, कारण GMRTला पॅरलल मार्ग बनवता येतो हे काही तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि त्याला मंजुरी बी भेटलेली आहे। परंतु हे शासन कुठेतरी ह्या गोष्टी दडपण्याचं काम करतंय का? या विभागात विरोधी पक्षाचे खासदार म्हणून ते दडपण्याचं काम करतात का? विरोधी पक्षांचे आमदार आहेत म्हणून दडपण्यात काम करतात? खाजगीत आम्हाला असं समजतं का सिन्नरच्या भागातून, नाशिकच्या भागातून राजाभाऊ वाजे म्हणून उबाटा गटाचे खासदार आहेत, इकडं शरद पवार गटाचे अमोल कोल्हे साहेब खासदार आहेत। हे विरोधी पार्टीमुळे असल्यामुळे मला तरी वाटतंय का सरकारने कुठेतरी हे दबाव तंत्र वापरून या ठिकाणचा रेल्वे मार्ग बदलला आहे आणि याचा प्रथमतः आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी बैठकीमध्ये आता जे आमचे निर्णय झाले त्यामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी मंचर ST स्टँड पुढे मोठ्या स्वरूपात जन आंदोलन, रस्ता रोकोचं उभं राहणार आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सर्व आंबेगाव तालुक्यातील नोकरदार वर्ग असतील, पत्रकार बांधव असतील, वकील बांधव असतील, डॉक्टर बांधव असतील, त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग असतील, विद्यार्थी असतील, पुण्याला, मुंबईला शिक्षणासाठी ये जा करणारे असतील, यांना आवाहन करतो की आपण मोठ्या स्वरूपात या ठिकाणी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मंचर ST स्टँड येथे जमावे आणि आपला एक या पुणे नाशिक रेल्वेला पाठिंबा म्हणून आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। आणि या बैठकीच्या माध्यमातून आम्ही असं एक जनतेला आवाहन करतो की पुणे नाशिक रेल्वे कृती समिती संपूर्ण पुण्यापासून ते नाशिक पर्यंत जे तालुका येतात त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आहे। त्या आंदोलनामध्ये आम्ही आंबेगाव तालुक्यातील, मगाशीच मी सांगितलं का आंबेगाव तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे जेवढे सदस्य आहेत हे मंचर ST स्टँड या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। यात विद्यार्थी वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असतील, वकील बांधव असतील, डॉक्टर वर्ग असेल किंवा धार्मिक आघाडी असेल या ठिकाणची आणि सर्व पक्षीय नेते असतील। या तालुक्याचे आमदार माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, या विभागाचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब आणि ह्या खरं रेल्वेचं ज्यांचं स्वप्न होतं असे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना सुद्धा आम्ही रेल्वे कृती समिती आणि एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान करतो का 9 ऑगस्टला जो या ठिकाणी रस्ता रोको होणार आहे, चक्काजाम आंदोलन होणार आहे, स्वस्फूर्तीने तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसहित लोकांच्या प्रश्नासाठी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। अशी लोकांची या बैठकीत खूप मते आली आणि त्या मताला अनुसरून आम्ही माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, शिवाजीदादा आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि इतर सर्व पक्षाचे सर्व पक्षीय नेते यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि या तालुक्यातील जो शेतकरी वर्ग आहे, जो नागरिक आहे, जो विद्यार्थी आहे, यांना कुठेतरी न्याय देण्याचं काम या पुणे नाशिक रेल्वेच्या माध्यमातून करावं ही आपल्याला जाहीर विनंती। या ठिकाणी जे येतील त्यांच्यासोबत, जे न येतील त्यांच्याशिवाय हे आंदोलन होणार आहे। तरी आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा, जनतेबरोबर सहभागी व्हा। जरी तुमची मतं असली, आंदोलन करून काही होत नाही, परंतु आंदोलनाचा संदेश हा केंद्र सरकारपर्यंत गेला पाहिजे, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे, या देशाचे पंतप्रधान यांच्यापर्यंत गेला पाहिजे का पुणे नाशिक रेल्वे आहे त्याच मार्गावरून, जुन्या मार्गावरून होणं का गरजेचं आहे। आणि आम्ही तुम्हाला आव्हान करतो, जनतेलाही आव्हान करतो का या ठिकाणी या रस्ता रोको मध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही सर्वांना नम्र विनंती।
पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून 9 तारखेला अराजकीय आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे आणि तुम्ही सगळे एकत्रित आंदोलन करणार आहात का? अनेक वर्षाची जी मागणी होती ते स्वप्न धुळीत जाऊ पाहते, म्हणून रेल्वे कृती समिती पुणे ते नाशिक वरती स्थापन करण्यात आली आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेऊन 9 तारखेला ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी रेल्वे होण्याकरता आंदोलन पुणे ते नाशिक महामार्गाच्या दरम्यानची ज्या रूट पूर्वीचा होता नियोजित त्या परिसरामध्ये आपण करण्याचं ठरवले. म्हणून आपल्या तालुक्यामधून देखील या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. यासाठी आपलं नियोजन ची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. उपस्थित आपण सर्वजण पत्रकार. तर याच्यामध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे की आपलं आंदोलन 9 तारखेला सकाळी 9 वाजता मंचर एसटी स्टँड पुणे नाशिक महामार्गाच्या तिथं आपण ती जागा निश्चित केलेली आहे. त्याचप्रमाणे याची निवेदनं आपण प्रांत पोलीस स्टेशन आणि एसटी आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना देणार आहोत. क्रांती दिन असल्यामुळं आपल्याला तिथं क्रांतीवीरांचं फोटो, त्याचप्रमाणे आदिवासी जागतिक दिन असल्यामुळं आदिवासी जे थोर वीर त्यांचे देखील स्मरण आपल्याला त्या दिवशी करायचे आणि यासाठी आपण अनाउन्सिंगच्या गाड्यांचं नियोजन, त्याचप्रमाणे होर्डिंग ही रोडला लावणं, फ्लेक्स वगैरे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांमध्ये जागृती करणं, जे सगळे मंडळी आपण आहोत आपापले स्वतःचे व्हिडिओ बाईट्स आपण त्या ठिकाणी द्यावेत. व्हॉइस कॉल वरून देखील मेसेज आपले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे की रेल्वे उद्याच्या काळात कधी मंजूर होईल त्यावेळी आज आपण लगेच निश्चित सांगणार नाहीत की ती अमुक वेळी, परंतु ज्या पुढच्या पिढीसाठी आपण हा लढा उभारतोय तर त्या महाविद्यालयीन विद्यार्थी देखील अधिकाधिक याच्यात सहभागी झाले पाहिजे. तर त्यांना देखील आपण याच्यात सहभागी करण्याकरता आपण सांगणार आहोत आणि त्या दृष्टीनं ही जी आपली एक कमिटी जी गठीत करण्यात आली त्याच्यामध्ये बाबाजी चास्कर असतील, वसंतराव बानकिले, सागर बोर, विशाल वाबळे, सचिन मांगर, सुमित काळे आणि स्वइच्छेने आपल्याला कोणाला याच्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी याच्यात व्हावं आणि याचं नियोजन आपण करावं अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो. आपण सर्वजण आलात आणि हे आंदोलन आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिकाधिक लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.